आता बातमी आहे सांगलीतून। कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज हा बंधारा वाहून गेलाय, पाण्याखाली हा बंधारा गेलाय, तर पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली गेल्याचं कळतंय। त्यामुळे बंधाऱ्यावरून जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। पलूस तालुक्यातील नागठाणेचा वळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे, तर दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी सुरूच आहे। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शरद सातपुते आपल्या सोबत आहेत। शरद, वर्षा, अगदी चांदोली धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या अतिवृष्टी झालेली आहे। पाण्याची पातळी ही वाढत आहे आणि वारणा नदीने कालच नदीपात्रातून बाहेर पडलेली आहे। तेथील जवळची जी गाव आहेत, ऐतुडे खुर्द असेल, काके गाव असेल, या गावामुळे गेले 11 बंधाऱ्या जवळपास पाण्याखाली गेलेले आहेत। काही 6 ते 7 गावांचा, छोट्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळं कालपासूनच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गावागावात प्रशासनाकडून दौंडी देऊन सुद्धा जनावरे स्थलांतर करा, आपलं साहित्य स्थलांतर करा अशा सूचना देण्यात आल्या। असाच पाऊस राहिल्यामुळे आता धरणाचे वक्र दरवाजे हे सुद्धा उघडण्यात येणार आहे। यामुळे पाण्याची पातळी जी वाढलेली आहे त्यात सुद्धा अधिक वाढ होणार असल्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये, नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर वारणेबरोबर कृष्णेची ही पाण्याची पातळी वाढ झालेली आहे, प्रचंड वाढलेली आहे। त्यामुळे औदुंबूर जे आहे, दत्तगुरूंचं जे ठिकाण आहे तिथं गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे औदुंबूरमध्ये। त्याचबरोबर पलूस तालुक्यातील नागठाणे गाव असेल, कसबे डिग्रज असेल, या गावात सुद्धा आता अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, रस्ते बंद झालेले दिसून येत आहेत। वर्षा, निश्चितच त्यामुळे सांगलीतील प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। शरद, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।